सगळ्यात पहिल्यांदा ना तुम्हाला सगळ्यांना हॅपी विशू. स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज ना एका फेस्टिवलबद्दल माहिती घेणार आहोत. तर हा फेस्टिवल असतो विशू. विशू हा ना केरळमधील मल्याळम भाषिक लोकांचा प्रमुख नवीन वर्षाचा सण आहे. जसं आपल्याला गुढीपाडवा साजरा करतात तसं त्यांच्याकडे विशू हा सण साजरा केला जातो, जो की मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने एप्रिल महिन्याच्या मध्यात 14 किंवा 15 एप्रिलला येतो. आता हा सण साजरा कसा केला जातो ते बघूयात आपण. विशुकनी ही या सणाची सर्वात महत्त्वाची परंपरा आहे. विशुकनी म्हणजे काय तर पहिले दर्शन म्हणजे सणाच्या आदल्या रात्री किंवा पहाटे उठून घराच्या देवघरात किंवा पवित्र ठिकाणी तांदूळ, सोन्याच्या रंगाची कोना, फुले, फळे, फळांमध्ये फणस, काकडी अशी रंगीबिरंगी फळे ठेवली जातात, कलिंगड. त्याचप्रमाणे आरसा, नाणी, विड्याची पाने आणि भगवान विष्णू किंवा कृष्णाची मूर्ती अशा मंगल वस्तू मांडून ठेवले जातात. सकाळी उठल्यावर लोक डोळे मिटून सर्वप्रथम या कणीचे दर्शन घेतात, जेणेकरून वर्षभर आपल्याकडे या गोष्टींची सुबत्ता राहील. तर तुम्हाला या गोष्टी आधी माहीत होतं का ह्या सणाबद्दल ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता ह्या सणामध्ये ना भरपूर प्रकारचे पदार्थ बनवले जातात. या दिवशी घरातील वयोवृद्ध व्यक्ती लहान मुलांना आणि गरजू लोकांना पैसे देतात, जे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर जेवणामध्ये पारंपरिक पदार्थ बनवले जातात, ज्यामध्ये अनेक पदार्थांचा समावेश असतो. त्याची नावही मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप करू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. सगळा स्वयंपाक तर बनवून झाला. त्याच्यानंतर छान असं केळीचं पान घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळे पदार्थ असे मांडायला चालू केले. आता हे पदार्थ कोणकोणते आहेत ना ते आमच्या बहिणी व्हिडिओच्या शेवट तुम्हाला सांगतील त्या पदार्थांची नावं. मी तर पहिल्यांदाच ऐकली. तुम्हाला याआधी कधी माहीत होती का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ये मैंगो पिकल, ये जिंजर अदरक की करी, बीटरूट पचड़ी, कर्ड का है, ये तोरन, बीन्स कैरेट तोरन, अवेल, कुट करी, चना और सूरन का, और ये सॉल्ट, बनाना चिप्स, बनाना जैगरी कोटिंग के साथ पापड़. तुम्हाला या फेस्टिवलबद्दल काय माहिती होतं का मला नक्की सांगा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. आणि हो, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ तर बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही जे जेवण बघताय ना खरोखरच इतकं सुंदर झालेलं ना. त्यातल्या त्यात सांबार भात म्हणजे माझ्या आवडीचा विषय. आणि बाकीच्या गोष्टी देखील भाज्या एक नंबर चवीला होत्या. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.